हॅलो एव्हरीवन, वेलकम टू रोशनीज किचन। तर आज मी बनवणार आहे फक्त 3 इंग्रेडिएंट्सने बनलेला बिस्किटचा केक। तर इथे तुमच्याकडे जे बिस्किट्स अवेलेबल असतात ते तुम्ही घेऊ शकता। इथे मी 2 हॅपी बिस्किट आणि 1 ओरिओ बिस्किट घेतलं आहे। तर सगळ्यात आधी मी याचे छोटे छोटे तुकडे करून मिक्सरमध्ये ग्राइंड करणार आहे। तिथं मिक्सरचं भांडं माझं छोटं होतं, त्यामुळे मी हाफ करून हे ग्राइंड करते इथे। तर आधी मी दोन्ही हॅपी बिस्किट इथे मिक्सरमध्ये ग्राइंड करून ते काढले। त्यानंतर मी ओरिओचं पण एक बिस्किट घेऊन ते पण ग्राइंड करून याच्यामध्ये मी मिक्स करते। त्यानंतर इथे साखर ऑप्शनल आहे, साखर पण मी ग्राइंड करून घेते, पिठी साखर पाहिजे इथे मला म्हणून। तर हे सगळं मिश्रण जे आहेत मी एका बाउलमध्ये काढलं आहे। त्यानंतर मी ते व्यवस्थित मिक्स करणार आहे। इथे आपल्याला थोडं थोडं करून दूध ॲड करायचं आहे। तर सगळ्यात फर्स्ट इन्ग्रेडियंट आपलं होतं ते म्हणजे बिस्किट्स। सेकंड इन्ग्रेडियंट्स जे घेतलं मी तो आहे दूध। तर इथे मी एकाच डायरेक्शनने म्हणजे क्लॉकवाईज डायरेक्शनने मी इथे हे मिक्स करते। हे पहा, असं आपलं जे बॅटर आहे ते एकदम असं छान सॉफ्ट व्हायला पाहिजे। एकच डायरेक्शनने फिरवलं म्हणजे आपलं बॅटर एकदम स्मूथ होतं आणि कुठल्याही प्रकारचे त्यात असे गठुळे वगैरे राहत नाही, लम्स राहत नाही। तर लम्स नाही राहायला पाहिजे म्हणून एकच डायरेक्शनने आपल्याला कंटिन्युअस असं फिरवत राहायचं आहे। व्हिडिओत दाखवते मी तसं। त्याच्यानंतर याच्यात मी खायचा सोडा ॲड केला आहे आणि त्याच्यावर सोड्यावरून थोडंसं दूध टाकते। आणि इथे जो आहे ना आपल्याला, तर इथे आपल्याला थोडासा स्पीड वाढवायचा आहे, कारण आपण सोडा ॲड केलं ना, सोडा ॲड केल्यानंतर बॅटर आपलं अगदी फ्लफी होऊन जातं आणि ते अजून थोडंसं छान फ्लफी होण्यासाठी आपल्याला कंटिन्युअस आणि एकदम फास्ट फिरवायचं आहे। आणि इथे मी टूटी फ्रुटी होती माझ्याकडे म्हणून मी ॲड करते आहे। ही टूटी फ्रुटीसुद्धा ऑप्शनल आहे। सो आपलं थर्ड इन्ग्रेडियंट जो होता तो सोडा होता। तर इथे मी मागच्या वेळेस मी मोठा केक बनवला होता पातेल्यामध्ये, तर आता इथे मी छोटे केक बनवणार आहे, म्हणजे कप केक बनवणार आहे। त्यामुळे मी इथे काय केलं आहे, 2 वाट्या घेतल्या आहे, त्यांना मी तेल लावून घेतलं आहे। तुम्ही तूप पण लावू शकता, तेल तूप दोन्हीपैकी काही पण लावू शकता। त्यानंतर इथे मी दोन्ही वाट्यांमध्ये हाफ करून बॅटर ॲड करणार आहे। सो एकदम सोपा केक आहे हा, नक्की तुम्ही ट्राय करून बघा आणि मला लिंकमध्ये कळवा, कमेंट करा मला हा केक कसा झाला होता म्हणून। सो आपले फर्स्ट इन्ग्रेडियंट जो होता तो होता बिस्किट, सेकंड इन्ग्रेडियंट दूध आणि थर्ड इन्ग्रेडियंट म्हणजे सोडा। तर टूटी फ्रुटी ऑप्शनल आहे आणि इथे माझ्याकडे घरात डेअरी मिल्क कॅडबरी अवेलेबल होती, त्यामुळे मी डेअरी मिल्क कॅडबरी पण टाकते। ही कॅडबरीसुद्धा ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्की ॲड करा। तर कॅडबरी टाकल्यानंतर पुन्हा मी त्यावरून असं बॅटर टाकते। त्याला काय होतं, केकला फार छान टेस्ट येते। तर माझ्या मुलीला तर ॲक्च्युली तो बाहेरचा केक फार आवडतो, पण त्या क्रीमने ना घसा खूप दुखतो, त्यामुळे तिचं चाललं होतं मम्मा केक कर। आणि तिला हा केक मी मागच्या वेळेस बनवला होता, तो केक तिला फार आवडला होता। मग घरात बिस्किट्स अवेलेबल होते म्हणून मी हा केक करायला घेतला। तर इथे मी इडलीचं भांडं घेतलं आहे, त्यामध्ये मी एक डिश ठेवली आहे। भांडं मी जस्ट 5 मिनटं आधी गरम करायला ठेवलं होतं। तर अशा प्रकारे मी दोन्ही वाट्या याच्यात ठेवल्या आहे आणि जास्त मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला हा केक शिजवायचा आहे। इथे 15 मिनटात माझा केक रेडी होता। तुम्ही मध्ये 1-2दा चेक करू शकता की रेडी आहे का नाही। इथे मी स्पून उलटा करून चेक केला तर इथे माझा केक पूर्ण रेडी झालेला आहे। तर गार झाल्यानंतर आपल्याला वाटी बाहेर काढायची आहे आणि गार झाल्यानंतरच आपल्याला नाईफच्या मदतीने केकच्या अशा कडेकडेने नाईफ टाकून आपल्याला केक काढायचा आहे। बघा, तुम्ही पाहू शकता गार झाल्यावर लगेच आपला केक डिमोल्ड झाला आहे आणि किती सॉफ्ट आणि मस्त तो दिसतोय, खूप छान झाला आहे केक। ही जी पिठी साखर होती ही मी वरतून टाकते। केक म्हणजे इथं झालं पोटाच्या भुकेचं काम, पण डोळ्यांचं भुकेचं काय, डोळ्यांनासुद्धा आपल्याला छान दिसलं पाहिजे म्हणून मी टाकले। पण पिठी साखरमुळे टेस्ट पण फार छान येते। तर बघा, मी कट करून दाखवते तुम्हाला, आपला केक आतूनसुद्धा किती छान झाला आहे, तुम्ही बघू शकता। मी व्हिडिओ दाखवते ओपन करून, खूप छान फुलला आहे आणि टेस्ट पण एकदम छान झाली आहे। तर नक्की व्हिडिओला लाईक करा।